काल दिल्लीच्या जंतर मंतरवर जे घडलं ते पाहून लोकशाहीची मान शरमेने खाली गेली आहे। आपल्या हक्कासाठी भविष्यासाठी लढणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर काल पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला। ज्या हातांमध्ये पुस्तकं असायला हवीत त्या विद्यार्थ्यांची डोकी या सरकारने आपल्या सत्तेच्या बळावर फोडली आहेत। ही लोकशाही आहे की हुकुमशाही? एकीकडे जंतर मंतरवर पोलीस बूट आणि लाठ्यांनी विद्यार्थ्यांना तुडवत होते, तर दुसरीकडे एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या चेहऱ्यावर कसलीही लाज नाही, उलट ते हसत आहेत। देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलून पेपर लीकच्या घोटाळ्यांवर पांघरून घालून केंद्रीय शिक्षण मंत्री हसतात कसे? धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला या पदावर राहण्याचा आता कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही। तुमचा राजीनामा आम्हाला हवाच आणि तो आजच मिळाला पाहिजे। हे सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे। जेव्हा विद्यार्थी जाब विचारायला रस्त्यावर येतात तेव्हा त्यांना उत्तर देण्याऐवजी पोलिसांच्या लाठ्या दिल्या जातात। विद्यार्थिनींना रस्त्यावरून फरफटत नेण्यात आलं, त्यांचे कपडे फाटले, त्यांना दुखापती झाल्या। हेच का तुमचे बेटी बचाओ बेटी पढाओ? विद्यार्थ्यांचे डोके फोडून तुम्ही त्यांचे विचार आणि त्यांचे प्रश्न दाबू शकत नाही। धर्मेंद्र प्रधान साहेब, ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यातून रक्त वाहत आहे त्या रक्ताचा एक एक थेंब तुमच्या या हसऱ्या चेहऱ्याला जाब विचारत आहे। हा देश हुकुमशाही सहन करणार नाही। जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा येत नाही आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत जंतर मंतरवरील हा विद्यार्थ्यांचा आक्रोश शांत होणार नाही। मित्रांनो, हे आंदोलन अचानक झालेलं नाही। गेले काही महिन्यात देशातील सर्वात मोठ्या परीक्षांमध्ये जसे की नीट आणि नेट परीक्षांमध्ये प्रचंड मोठे घोटाळे समोर आले आहेत। लाखो विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करून दिलेल्या परीक्षांचे पेपर लीक झाले, पैशांच्या जोरावर पेपर विकले गेले आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले। NTA या संस्थेचा कारभार पूर्णपणे कोलमडला आहे। याच भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि न्यायाच्या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थी जंतर मंतरवर एकत्र आले होते। काल दुपारच्या सुमारास हजारो विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने घोषणाबाजी करत होते। त्यांच्या हातात फक्त तिरंगा आणि न्यायाची मागणी करणारे फलक होते। पण अचानक पोलिसांनी संपूर्ण परिसराला छावणीचे रूप दिले। विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत पोलिसांनी थेट लाठीचार्ज सुरू केला। वॉटर कॅनन म्हणजे पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करण्यात आला। कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी तरुण तरुणींवर लाठ्या उगाडल्या। या आंदोलनात JNU, DU आणि जामिया मिलियाच्या विद्यार्थी संघटनांसह अनेक स्पर्धा परीक्षा देणारे सामान्य विद्यार्थी सामील होते। यामध्ये अनेक विद्यार्थिनींचाही समावेश होता। अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। काही विद्यार्थ्यांचे हात फ्रॅक्चर झाले तर काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने RML आणि एम्स रुग्णालयात दाखल करावे लागले। पोलिसांच्या या अमानुष वागणुकीमुळे अनेक विद्यार्थी प्रचंड दहशतीखाली आहेत। ज्या हातांमध्ये पुस्तकं कॉकरोच पार्टीनं संसदेवर मोर्चा घेऊन जाणार असल्याचं जाहीर केलं आणि दिल्लीत वातावरण तापलं। याच मोर्चासाठी आज हजारो विद्यार्थी आंदोलक संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न करत निघाले, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा लाठीचार्ज केला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। यामध्ये अनेक तरुण गंभीर जखमी सुद्धा झालेत। कॉकरोच पार्टीच्या याच आंदोलनातले काही थरकाप उडवणारे व्हिडिओ समोर आलेत। दिल्लीत संसदेजवळ काय काय घडलं तेच या 10 दृश्यांमधून समजून घेऊ। बंदोबस्त तोडून तरुण धावले। पहिलं दृश्य, पोलिसांनी संसदेकडे जाणारे सगळेच मार्ग आज रोखून धरलेले होते। सुरक्षेच्या तब्बल 9 कड्या तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करत साखळीनं उभं राहून पोलीस आंदोलकांना रोखत होते, पण गर्दी वाढत गेली आणि तरुण पेटले। तरुणांनी बंदोबस्ताच्या कड्या मोडत थेट संसदेकडे धाव घेतली, तेव्हा तरुणांची ही मोठी फौज धावत जाताना दिसली। दुसरं दृश्य आहे दगडफेकीचं। आंदोलनादरम्यान आंदोलकांना नियंत्रित करताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा राडा झाला। यावेळेला त्या ठिकाणी मोठी दगडफेकही झाली। पण समोर आलेले व्हिडिओ आणि कॉकरोच जनता पार्टीनं केलेल्या आरोपांनुसार पोलिसांकडूनच आंदोलकांवर दगडफेक झाली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची मोठी चर्चा होते। पण या व्हिडिओची दुसरी बाजू नेमकी काय ते सुद्धा समोर येणं महत्वाचं असणार आहे। तिसरं दृश्य आहे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचं। कॉकरोच जनता पार्टीनं केलेल्या आवाहनानंतर हजारो तरुण आज जंतर मंतर परिसरात दाखल झाले, तेव्हा त्यांना संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांची मोठी फौज रस्त्यावर होती। तसंच इतर सुरक्षा यंत्रणांचे जवानही तैनात होते।
जेव्हा तरुण संसदेकडे निघाले आणि पोलीस त्यांना रोखू लागले तेव्हा राडा झाला. तरुणांनी पुढे जाण्यासाठी जोर लावताच पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याचं पाहायला मिळालं. चौथं दृश्य आहे संसदेच्या आतल्या सुरक्षेचं. एकीकडे पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत होते, पण आंदोलन नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं होतं. तेव्हा संसदेत मात्र सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्याचं दिसलं. मोठ्या प्रमाणात बंदुका आणि पाण्याचे बंब संसदेच्या आत येणाऱ्या गेटकडे रोखल्या गेलेल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी सुरक्षा यंत्रणांकडून अशा प्रकारे बंदोबस्त करण्यात आल्यानं याची सध्या चांगलीच चर्चा होतीये. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाचवं दृश्य आहे संसदेकडे निघालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी जागोजागी पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापराचं. काही ठिकाणी पोलिसांनी थेट अश्रूधूर सोडले. तेव्हा तरुणांच्या डोळ्यात जळजळ सुरू झाली आणि मोठी पळापळ झाली, पण तरीही गर्दी कमी होण्याचं नाव घेत नव्हती. सहावं दृश्य आहे दिल्लीतल्या वाहतूक कोंडीचं. संसद भवन, जंतर मंतर आणि आजूबाजूच्या मेट्रो स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली पाहायला मिळाली, पण दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये ही गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली. तेव्हा रस्त्यांवर आंदोलकांची गर्दी आणि ठप्प झालेली वाहतूक हेच चित्र पाहायला मिळत होतं. सातवं दृश्य आहे दिल्लीतल्या या आंदोलनात अनेक महिला आणि मुलींवर झालेल्या लाठीचार्जचं. महिला आणि मुलींनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांचीही पोलिसांनी हातपाय धरून उचलबांगडी केली. यामध्ये सोनम वांगचुक यांच्या पत्नीलाही वाईट पद्धतीनं पोलिसांनी उचलून नेल्याचा आरोप अभिजित दिपकेनं केलाय. आठवं दृश्य आहे कॉक्रोच जनता पार्टीमध्ये आलेल्या नेत्यांच्या उडीचं. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनात दिल्लीतल्या आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, आतिशी सिंग आणि संजय सिंग यांनी हजेरी लावली होती. यावेळेला पोलिसांनी जेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी थेट बॅरिकेडवर चढून पलीकडे उड्या घेतल्या. 9वं दृश्य आहे दिल्लीतल्या या आंदोलनाच्या टॉप अँगलचं. एकूणच दिल्लीत सुरू असलेल्या या संपूर्ण आंदोलनाचं रूप दाखवणारा एक ड्रोन व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये हजारो विद्यार्थी, आंदोलक संसदेकडे जाताना पाहायला मिळत आहेत. दूर दूर पर्यंत गर्दीच गर्दी असल्याचं या ड्रोन व्हिडिओ मधून स्पष्ट दिसतंय. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला तरुणांचा प्रतिसाद कसा आहे याचं उत्तर या व्हिडिओतून मिळाल्याचं म्हटलं जात आहे. आणि 10वं दृश्य आहे आजच्या आंदोलनातलं सगळ्यात व्हायरल झालेलं दृश्य. या आंदोलनात सकाळपासूनच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओत लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांसमोर हा तरुण ताठपणे उभा राहिल्याचं दिसतंय. पोलिसांनी 1-2 फटके मारले, पण नंतर तेही थांबले. त्याला ढकलून बाजूला नेलं. विशेष म्हणजे व्हायरल झालेला हा तरुण महाराष्ट्रातला असल्याची माहिती समोर आली आहे. असं हे सगळं आज दिल्लीतल्या आंदोलनाचं चित्र होतं. विशेष म्हणजे दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्या भेटीलाही पोहोचलं होतं. तिथे त्यांची भेट झाली, चर्चा